मी आई अप्पा आई तिथे बसलेले आहेत. आम्ही सगळे 2-3 दिवसासाठी राहायला तिथे. जाम मजा येईल. सुट्ट्या घेऊन चाललेलं आहे, सुट्ट्या नसताना पण. चला मग माझ्यासोबत कंटिन्यू पूर्ण ब्लॉग. खावायला किती घेतला? काय नाही घेतला. तुम्ही किती खावायला घेतलास? बरोबर घेतलंय. नियाने रास खावायला घेतलेला आहे. कामाचे पण पाहिजे होते पण त्यांना शाळेला सुट्टी नाही. मग चला मग जाऊया. तिथं गेल्यानंतर मग ठीक आहे बोलू. आम्ही इथं CSMTला पोचलेलो आहोत. आमच्या अवतार आणि इथं बँजो होता त्याचं काय माहिती कसला. चला दाखवते या. जय श्रीराम तुझेगा. चला मग जाऊया. गाईच भाई ट्रेन भेटतच नव्हती आमची. CSMTला ट्रेन तर भेटलेली पण आमची जी बोगी ती भेटली. आम्ही शोधतो इकडची तिकडे जातो. लास्टला एकदाच्या वेळी विचारला आणि भेटला. नशीब ही फाटला आमच्या दोघांची फाटली. सगळ्यांची जिम्मेदारी आमच्यावरती होती. काही गेली पुढे कर म्हणून मी तुला बोलतो विचार काका ना. आमची तब्येत डाऊन आहे. माझी तब्येत डाऊन आहे. हिची तब्येत डाऊन आहे. फायनली झोपाचा आता ट्रेन भेटली. चला मग थोडा टायमाने बोलूया. तर गाईज आम्ही ट्रेन जेवायला मागवलं कारण की भूक लागली आम्हाला सगळ्यांना. बघू थाली मध्ये बघू कसं. आता त्यात गुलाबजामुन आहे म्हणून बघा. गुलाबजामुन बरे लागले पाहिजे काय नाही. उलटी ट्रेन चालू. आमच्या सीटा उलट्या आहेत. ट्रेन तिथे झाल्याने आमचं लक्ष इथं आहे. बघा हे पप्पा गया ना. पप्पांना उलटी जागा वाटते म्हणून बघा कसे असतात. इथं उभे आम्ही जेवायला मागवलं पण टायमिंग मध्ये पोचत नव्हता म्हणून कॅन्सल केला. आता जे खावायला असेल ना ते खावायचा काय नाही. मम्मी बघ तिथं बसली. हा ते काजू तुम्हारी नजारा बघा कसला भारी आहे. कसला भारी वाटते यार. व्ह्यू एक नंबर आहे बाहेर. काय बोलते गुलाबजामुन न्यायचे गेले. बरा वाटते. चला मग नंतर बोलूया. तर गाईच आम्ही पुढं आलेलो कुठल्या स्टेशन माहिती नाही. कसारा गाड्याच्या पुढे आलं आणि लोकेशन भाई कसला भारी हिरवगार आहे. एक नंबर. क्लाउडी असे आहेत आणि भारी क्लाउडी आहे सगळं. पाणी कसला भारी आहे बघा. बाजूला झाड बिड आहे. माकड होता. धबधबा होता. क्लाउडी बघा कसला आहे तिथं वरती बघा. वरती ढग बघा कसली भारी आहे. दिसल एक आहे बघा कसला भारी आहे. व्ह्यू बघा एक नंबर गाईज व्ह्यू आहे. कसला भारी आहे यार व्ह्यू. एक नंबर व्ह्यू आहे तिथं या साईडला. जाम भारी व्ह्यू आहेत गाईज. एक नंबर असे व्ह्यू येतात नेचरचे. काय कसलं भारी वाटतंय ना भाई. इथं पैसा भरलाय दौरा काय. हा पैसा भरलाय दौरा ट्रेनला. धबधबा मी आता सध्या डोंगरात बघ कसला भारी आहे बघा. कसला भारी आहे गाईज. धबधबा ते बघा कुठनं वरती. आपला महाराष्ट्र इतका भारी आहे.
पूर्ण निसर्गाने भरलेला आहे. तर बाहेर जाणंच का मला आणि त्याच्यानं आम्ही आजारी आहोत. खोकला आलाय. तुम्हाला दाखवते नेचरची जरा जरा शकली बघा. कसला भारी आहे बघा. ब्रिज होते आणि हे बघा रिव्हर बघा कसली. कसला भारी वाटतं बघा काय. तुमच्यावर आमच्यावर तुम्ही पण असा एक्सपिरियन्स करा. व्ह्यूची मजा घ्या. तर एव्हरीवन आम्ही आलेलो नाशिक स्टेशन जवळच आहे. बॅगे वगैरे काढून ठेवल्या नाशा. या कसा होता एक्सपिरियन्स ट्रेनची जर्नी. एक नंबर होता. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतोय बघा. एक नंबर असा व्ह्यू आहे. बाहेरचा चालू आहे. भारी पण वाटतंय. पप्पा कसा वाटतं तुम्हाला. एकदम मस्त आहे ना. आईने आईने सगळा थंडी लागते एसी मध्ये. आम्ही तर पोचलेलो आणि गेट आणि ते झरे बघा कसले भारी आहेत. झरे आहेत कसले भारी. फ्रेशमेंट वाटते आता. अजून कसं वाटतंय. हॉस्पिटल जाऊन छत्री करू दे. पुढे छत्री ती बस तुटा बिटाची वांडे होतील इथंच. सकाळची प्रवासच करतो. मला काही नाही वाटते. मला प्रवास काही नाही वाटते. मी याला काय म्हणजे कसं पहिल्यांदा वाटायला लागला. बरा झाला मी गोल्ड सगळं हाणलेलं आहे. मला माहिती आहे. जाऊ मला दाखवते मध्ये क्लिप मी. वातावरण एकदम थंड आहे. काय नाही छत्र्या पावसाने मौसम असताना पाऊस असताना. तर असं आम्ही चालेल फ्रेश होऊन निघलोत बाहेर भट्टाकडं. आमचा काम आहे. आलो इथं आणि समोर डोंगर बघा कसला भारी आहे. कुंड या घरांनी केली म्हणजे आम्ही तो कसा आहे असा हाल होता. ही एवढा भारी डोंगर बघूया तसं. मला तर जाम डोकं आवड झालंय. काय चला नंतर बोलते तुमच्याशी. मूडच नाही बोलायचा. बोलूया भेटूया. बाय बाय. तर गाईज आम्ही रूम मध्ये आलो नाही आराम करतो. आता फक्त आज बाहेर जेवायलाच जाऊ आणि डायरेक्ट झोपाचा. उद्या सगळा बघा वरतं इथं लोलतय. आई बसला इथं. मम्मी आणि पप्पा इथं असलं आणि मी अशी जाऊ दे. आजारी पेशंट नंतर बोलूया. तर आता आम्ही असे चालू जेवायला बोलू. म्हणजे सकाळी लवकर उठायचं ते जेवण घेऊया. झोपू गपू. थंडी लागते आईसी ना. लय बेकार थंडी लगते. जाऊ से बोले जाओ खाने को जाते पहले पेट पूजा. जाऊया. टॉर्च मार फ्लॅश आपल्यावरती. थंडी लागते नाही.